गेली 200 वर्ष जगाची पोलीसगिरी करणारी अमेरिका एक अशा वळणावर आहे आता, की तिथे त्यांची डिप्लोमसी आणि क्रेडिबिलिटी दोघं पणाला लागले आहेत. आणि त्यातच नुकतंच जे गाझामध्ये विध्वंस झाला आहे, त्या विध्वंसाच्या ढिगाऱ्याखाली शांतता शोधण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे आणि त्यातच त्यांनी एक नवीन पत्ता टाकला आहे, तो म्हणजे बोर्ड ऑफ पीस. आता हा बोर्ड ऑफ पीस नेमका आहे काय? त्याच्यात मेंबर कंट्रीज कुठले आहेत? आणि त्याचं जिओपॉलिटिकल सिग्निफिकन्स काय आहे? ते आपण आनंद सर आणि गिरीश सरांकडनं जाणून घेऊ. सो मुद्द्याच्या खोलवर जाऊ आणि सविस्तर चर्चा करू. तर गिरीश सर, बोर्ड ऑफ पीस नेमकं आहे काय? हे काय आहे हे जाणून घेण्याआधी एक चायनीज स्ट्रॅटेजिस्ट होते सुन झू, ज्यांचा आर्ट ऑफ वॉर बुक आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये स्ट्रॉंग डू व्हॉट दे हॅव पॉवर टू डू अँड वीक सफर व्हॉट दे मस्ट. म्हणजे वीक ज्या कंट्रीज असतील त्यांच्याकडे हक्क नाही आहे काही करायचा. स्ट्रॉंग जे करतील ते त्यांना सहन करावं लागेल. तर तशाच अँगलचा हा एक इनिशिएटिव्ह प्रायमा फेसी तरी वाटतोय. तर बोर्ड ऑफ पीस काय आहे? तर बोर्ड ऑफ पीस कुठेतरी पर्सनल अम्बिशन आहे डोनाल्ड ट्रम्प US प्रेसिडेंट यांचं, ज्याच्यात त्यांनी काय प्रयत्न केलाय की UN सिक्युरिटी काउन्सिल रिझोल्युशन थ्रू त्यांनी आधी सीजफायर करून आणलं. इस्रायल पॅलेस्टाईन वॉरमध्ये जे 2 वर्ष चालू होतं, सीजफायर सक्सेसफुली झालं. त्याचंच कंटिन्युएशन होतं बोर्ड ऑफ पीस, जेणेकरून एक लॉंग लास्टिंग पीस गाझामध्ये एस्टॅब्लिश करता यावा. तर याच्यात त्यांनी काय आणलंय की बोर्ड ऑफ पीसचे परमनंट चेअरमन आत्तासाठी तरी डोनाल्ड ट्रम्प हे असतील. म्हणजे इव्हन US प्रेसिडेंट नसल्यानंतरही पुढे चालून 3 वर्षानंतर जेव्हा रिटायर होतील तरी सुद्धा ते चेअरमन असतील, हे दिलंय. त्यानंतर एक 50 कंट्रीजला इन्व्हिटेशन दिलेलं, त्यातल्या एक 35 कंट्रीजनी इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट केलंय. त्यानंतर अजून एक प्रोव्हिजन ही आहे की $1 बिलियन, आता जर तुम्हाला परमनंट मेंबरशिप पाहिजे तर $1 बिलियन ही कॉन्ट्रीब्युशन करावी लागेल. अदरवाईज तुम्ही 3 वर्ष विदाउट एनी कॉन्ट्रीब्युशन तुम्ही 3 वर्ष मेंबर राहू शकता. इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की UN रिझोल्युशन कुठेतरी होतं फक्त गाझासाठी. पण या जे प्रपोजल जे डॉक्युमेंट आलंय त्याच्यात काहीही रेफरन्स नाहीये गाझाचा, फक्त रेफरन्स आहे कॉन्फ्लिक्ट एरियाचा. जगामध्ये कुठेही. कुठेही. तर हे पुढे चालून ट्रम्पच्या मूडवर डिपेंड करतं की आज गाझा, उद्या आर्मेनिया, अझरबैजान किंवा रशिया, युक्रेन किंवा इव्हन काश्मीर, तर हे एक्सटेंड सुद्धा होऊ शकतं. तर अशा प्रायमरीली अशा काही प्रोव्हिजन्स आहेत आणि त्याच्यावर त्यांच्या जावयाला जॅरेड कुशनर असेल किंवा UKचे फॉर्मर प्राईम मिनिस्टर टोनी ब्लेअर किंवा वर्ल्ड बँकचे आत्ताचे चेअरपर्सन जे आहेत अजय बांगा, इंडियन ओरिजिनचेच आहेत, या सगळ्या व्यक्तींना सुद्धा घेतलेलं आहेत. तर बेसिकली या गोष्टी आहेत. आता या प्रोव्हिजन्स सारखंच खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे त्याच्या लोगोचा सुद्धा. त्याच्यावरून थोडे इंडिकेशन सिग्नल्स आपल्याला भेटतील. त्याबद्दल आनंद सर तुम्ही. ऍक्च्युली त्याचा लोगो जर प्राइम ऑफिस बघितला तुम्हाला तर एक्झॅक्ट UN सारखा दिसतो. युएनचा लोगो आहे, तुम्हाला ऑलिव्ह ब्रांचेस आहे आणि मध्ये ग्लोब आहे. तर त्यासारखाच लोगो आहे प्राइम ऑफिस बघितला तर. डेव्हिल लाईज इन डिटेल्स. डिटेलमध्ये बघितलं 2 ऑलिव्ह ब्रांच आहे, ग्लोब आहे. युएनचा जो ग्लोब दिसतो युएनच्या लोगोमध्ये त्याच्यामध्ये सर्व कॉन्टिनेंट सर्व कंट्रीज दिसतात तुम्हाला ग्लोबमध्ये. जर ह्या बोर्ड ऑफ पीसचा लोगो बघितला 2 ऑलिव्ह ब्रांचेस म्हणजे पीसचं इंडिकेशन आहे. पीसचं इंडिकेशनसाठी ते आपण यूज करतो. पण ते ग्लोब आहे त्याच्यावर फक्त नॉर्थ अमेरिका दिसते. म्हणजे काय, मी जे आपण मगाशी बोललो होतो की मुनरो डॉक्ट्रिन, अमेरिका सेंट्रिक वर्ल्ड करायचे, हे यातनं इंडिकेशन भेटते. तर मग हे जिथं जातंय समजा UN सोबत सिमिलॅरिटी आहे किंवा UNलाच कुठेतरी रिप्लेस करण्याची ही एक युक्ती आहे का? किंवा UNला वीक करण्याचं कुठेतरी आहे का? तुमचं दोघांचं ओपिनियन मला लागेल. गिरीश सर. याच्यावर सर काय आहे की युएसच्या ज्या रिसेंट स्टेप्स आहेत वेगवेगळ्या, त्यावरून तरी हेच इंडिकेशन वेगवेगळे अनालिस्ट सांगतायत किंवा आपण पाहू शकतो. आणि डोनाल्ड ट्रम्प यांची खासियत काय आहे की ते स्पष्टच बोलतात जास्तच. तर त्यांनी स्पष्ट पद्धतीने हे सांगितलेलं की काय आहे की फक्त शब्द फेकतं UN काही ऍक्शन मध्ये आणू शकत नाहीये. आणि त्यामुळेच आता हे खरं असलं तरी कुठेतरी युएसची किंवा डोनाल्ड ट्रम्पची पर्सनल अम्बिशन सुद्धा यातून दिसते की युएनलाच त्यांनीच बनवलेल्या सिस्टीमला रिप्लेस करण्याचं पण कुठेतरी एक षडयंत्र म्हणू आपण की बोर्ड ऑफ पीस त्या अर्थाने सुद्धा बनलेला आहे. आणि त्याच्यात एक अँगल हा सुद्धा मला वाटतो की डोनाल्ड ट्रम्प यांना कुठेतरी पीस प्राइज हवं होतं. 8 उघड वॉर्स उघड पण बोललेत ते भरपूरदा. भरपूरदा बोललेत. 8 वॉर्स मध्ये
ऍक्टिव्ह पॅसिव्ह रोल प्ले करण्याचा ऍटलिस्ट ते तरी क्लेम करतात. पण रशिया युक्रेन वॉर असेल किंवा इस्रायल पॅलेस्टाईन असेल, त्यात पूर्णरित्या सक्सेस नाही मिळालंय आणि कुठेतरी त्यांना असं वाटत असावं की याच्यात रोल प्ले करून मला माझं अम्बिशन जे पीस प्राईजचं आहे ते फुलफिल होईल आणि या सोबतच युएनच्या सिस्टीमला कुठेतरी नक्कीच रिप्लेस करण्याचा प्रयत्न आता तरी दिसतोय. आणि सर तुमचं काय ओपिनियन आहे की ला रिप्लेस करण्याचा प्रयत्न किंवा पीस प्राईजचा ह्याबद्दल आपलं काय ओपिनियन आहे? ऍक्च्युली म्हणजे युएनला रिप्लेस करायचा प्रयत्न आहे का? आहे ऑब्विसली. का? कारण की स्ट्रक्चर पण काइंड ऑफ सिमिलर आहे, पण ते युएनला मॅच करू शकत नाही. स्ट्रक्चर म्हणजे काय? युएन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट मेंबर असतात, नॉन परमनंट मेंबर असतात. इथं पण परमनंट मेंबर आहे बाबा, पण ते फक्त कसे आहेत? तुम्हाला बिडिंग पैशावर आहेत. तुम्हाला $1 बिलियन द्या आणि ह्याची मेंबरशिप घ्या. त्यामुळे तो मेजर डिफरन्स आहे. युएन बॉडी जी आहे, आपण ऍटलीस्ट म्हणू शकतो प्रायमा फेसी की इक्वल फुटिंगवर एस्टॅब्लिश झालेलं आहे. सगळ्या सॉव्हरेन कंट्रीजला इक्वल राईट आहे, पण इथे इक्वल राईट नाही. तुम्ही परमनंट मेंबरशिप आहे ते विकत घेऊ शकता $1 बिलियन देऊन, आणि इथे पण नॉन परमनंट मेंबर आहेत ऑब्विसली. आणि इव्हन डोनाल्ड ट्रम्पला हा प्रश्न विचारला होता जर्नलिस्टनी, रिपोर्टर्सनी, की युएनला रिप्लेस करायचे का? इट माइट रिप्लेस द युएन, असं त्यांचं वाक्य होतं. त्यामुळे त्यांचा प्रयत्न आहे. आणि का? अगेन त्यांचं ते स्ट्रॅटेजी आहे, ते विक्टिम कार्ड, सगळ्यात पॉवरफुल कंट्री विक्टिम कार्ड प्ले करते. म्हणजे काय म्हणतात ते, की मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन आहे सर्व, इन्क्लुडिंग IMF, वर्ल्ड बँक किंवा WTO किंवा UN जे आहे, ते सगळ्या अमेरिकेच्या अगेन्स्ट काम करतात. तर ते विक्टिम कार्ड प्ले करतात. त्यामुळे पण त्यांची इच्छा आहे की त्यांनी आता 66 मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन मधनं माघार घेतली, इन्क्लुडिंग पॅरिस अग्रीमेंट, UNFCCC किंवा वर्ल्ड बँक. बाकीच्या वर्ल्ड बँक मध्ये नाही, बाकीच्या इन्स्टिट्यूट मध्ये आहे, त्यांनी ती माघार घेतली. यालाच ऍड करताना हे म्हणू शकतो आपण की इन्व्हाइट ओनली. इन्व्हाइट जर तुम्हाला आला तर तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. जेव्हा की युएन मध्ये काय आहे, तुम्ही इंडिपेंडेंट कंट्री असाल तर तुम्ही युएनचा मेंबर होऊ शकतात. 190+ मेंबर्स आहेत. इथे फक्त 55 मेंबर्सला इन्व्हिटेशन मिळालं. सो इट तर इज नॉट डेमोक्रेटिक ज्या असणार आहेत. ह्याच्यामध्ये एक फक्त छोटा मुद्दा ऍड करायचा आहे. ह्याच्यामध्ये युएसची हिपोक्रेसी किंवा ढोंगीपणा आपल्याला दिसतोय. कसा दिसतोय? युएसनी इन्व्हाइट, सरांनी जे सांगितलं, इन्व्हाइट इज मेंबरला अलाउड आहे. इन्व्हाइट कुणाला केलंय? रशिया, इंडिया, चायना, बाकीचे जे काही कंट्रीज ऑलरेडी ऍक्सेप्ट केलेले, तर ह्याच्यामध्ये रशियाला पण इन्व्हाइट केलेलं आहे. म्हणजे एका साईडला काय म्हणतो, तुम्ही रशियावर जर ट्रेड केला तर तुमच्यावर टॅरिफ टाकणार, आणि दुसऱ्या साईडला काय, पीस ऑफ बोर्ड, जे बोर्ड ऑफ पीस आहे त्याच्यामध्ये रशियाला पण इन्व्हाइट केलं. तर डबल स्टँडर्ड किंवा हिपोक्रेसी आहे युएसची दिसते तुम्हाला. तर हे तर आपल्याला क्लिअरली इंडिकेशन आहे की कुठे ना कुठेतरी या अशा पॅरलल इन्स्टिट्यूशन्समुळे UN वीक होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे किंवा अंडरमाइन होण्याची. तर या अशा सिच्युएशनमध्ये आता इंडियाने काय स्टँड घ्यावा? शुड इंडिया जॉईन ऑर नॉट? ह्याबद्दल आपण थोडंसं आता दोघं मतं आपल्याला बघायला मिळतील. गिरीश सर काय सांगणार तुम्ही? शुड इंडिया जॉईन? फायदे काय असणार जॉईन केल्यानंतर, किंवा लांब राहायला पाहिजे, किंवा काय केलं पाहिजे आपण अशा परिस्थितीत? सर आता एकदमच लेटेस्ट मुद्दा आहे. मला वाटतं इंडिया सुद्धा आणि आपण सुद्धा याच्यावर लगेच डिसिजन नाही घेतलं पाहिजे. बट दोन्ही साइड्स डेफिनेटली आपण त्याचे प्रोज अँड कॉन्स बघू शकतो. जसं खूप क्लिअर साइन्स आहेत न जॉईन करण्यासाठी. एक आहे की डेमोक्रॅटिक नाहीये, तुम्ही पैशाच्या जोरावरच एंट्री घेऊ शकता. दुसरं आहे सोव्हरेन इक्वॅलिटी नाहीये, जे की भारत कुठेतरी ग्लोबल साऊथचा व्हॉइस म्हणून एक स्टँड घेतो, आणि भारताने जर हे जॉईन केलं तर काय साईन जाऊ शकतं की फक्त 55 एक्सक्लुझिव्ह काहीच कंट्रीजला मेंबर बनवतोय, अशा ठिकाणी आपण गेलो तर थोडा धोका होऊ शकतो. तिसरं आहे की मल्टीलॅटरलिझम, ला जर बायपास केलं तर तेही इंडिया रिफॉर्म मल्टीलॅटरलिझम आणि UNSCच्या मेंबरशिपसाठी जो आपला क्लेम आहे तो वीक होऊ शकतो. आणि चौथा मुद्दा आहे गाझाचा क्लिअर रेफरन्स नाहीये. उद्या चालून जर काश्मीर मुद्द्याला यात ओढलं गेलं आणि मग डिफिकल्ट होऊ शकतं. एवढ्या साऱ्या मेंबर कंट्रीज आहेत, डिफिकल्ट होऊ शकतं की बोर्ड ऑफ पीस कसं डिसिजन घेईल. इथे मग इंडियाचा कंट्रोल कमी होऊ शकतो, जे आपण बायलॅटरलीच सॉल्व्ह करणार असं आपण क्लेम करतो. रिसेंट जे पहलगाम किंवा त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प क्लेम करत राहतात की मी इंटरव्हेन्शन केलंय, बट इंडिया रिजेक्ट करतं. ते रिजेक्शनचं जे आपल्याकडे प्लॉजिबल डिनायबिलिटी आपण म्हणतो की रिजेक्ट नाही, असं नाही झालं हे म्हणण्याची आपली जी एक आपल्या हातात जी युक्ती आहे ती युक्ती निघून जाईल आपल्याकडून. तर ह्या गोष्टी आहेत कुठेतरी ज्या दाखवत आहेत की एंट्री न घेण्याच्या संदर्भात आहेत. तसंच काही एंट्री का घ्यावी
असेही काही पॉइंट्स याच्या फेवरमध्ये असू शकतात. त्याच्या आधी तुम्ही आनंद सर याच्यावर अजून आता गिरीश सरांनी तर एक बाजू सांगितली, आपण दुसरी बाजूला हे करावं. ऍक्च्युली माझं पण इंडिकेशन त्या साईडनेच जात आहे की रादर पार्टिसिपेट न केलेलं आतापर्यंत जे युएस लेड ज्या ग्लोबल ऑर्डर आहे किंवा रादर ह्याला म्हणतात न्यू ग्लोबल ऑर्डर आपण असं एस्टॅब्लिश होती असं म्हणू शकतो. आणि जी ओल्ड ऑर्डर जी आहे विच इज लेड बाय युनायटेड नेशन्स त्यालाच तुम्ही तडा देताय. तर त्यामुळे क्लिअर कट तुम्ही नाही जॉईन केलं पाहिजे. जे इक्वॅलिटीवर बेस्ड आहे ऍटलिस्ट प्राईम ऑफिसी आहे. युएननी जसं काम करायला पाहिजे होतं केलंय का तसं? तर ऑब्व्हियसली नाही केलं. दुसरा मुद्दा आहे इंडियाला एक्सपिरियन्स फार खराब आहे. ह्याच्यासारखंच तुम्ही सेम पॅरल ड्रॉ करू शकता. 2001 साली आपण अफगाणिस्तानच्या रिबिल्डिंगसाठी आपण कॉन्फरन्समध्ये सहभागी बोन कॉन्फरन्स 2001 मध्ये झाली होती. त्याच्यामध्ये आपण सहभागी झालो होतो. आणि ह्याच्यामध्ये ह्या ज्या बोर्ड ऑफ पीसमध्ये जे वर्ड यूज केलेत त्यासाठीच सेम आपण बोन कॉन्फरन्स कंडक्ट केली होती. युएसनी कंडक्ट केली होती आणि इंडिया त्याच्यामध्ये जॉईन झालं होतं. तर काय रिकन्स्ट्रक्शन आणि रिडेव्हलपमेंट ऑफ द गाझा. तिथं काय केलं होतं? रिकन्स्ट्रक्शन अँड रिडेव्हलपमेंट ऑफ द अफगाणिस्तान. इंडियाने पार्टिसिपेट केलं, होलहार्टेडली पार्टिसिपेट केलं. आतापर्यंत इंडियाने $3 बिलियन आहे ते अफगाणिस्तानमध्ये इन्व्हेस्ट केले होते. आणि आता तुम्हाला माहिती तालिबान रिजिम आल्यानंतर इंडिया अफगाणिस्तान रिलेशन काय स्टेजला पोहोचलेले आहेत. थोडेसे डिटोरेट झालेत. रिवायवल करायचा प्रयत्न आहे पण डिटोरेट ऑब्व्हियसली ज्या ह्याला एक्सपेक्ट केलं होतं $3 बिलियन तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर त्या पोझिशनला नाहीये. तर ते म्हणू शकता तुम्ही $3 बिलियन आहे ते गंगेला मिळाले. गंगेला मिळाल्यापेक्षा अफगाणिस्तानमध्ये अमूर्दरिया रिव्हर आहे त्याला मिळाले बेसिकली. तर त्यामुळे तुम्ही हे पण अगेन पैसेच मागतायत तुम्हाला इथं पण $1 बिलियन आहे. तर आउटराईटली रिजेक्ट करू शकतो आपण. फक्त आपल्याला ते ग्लोबल पॉवर असल्यामुळे सुपर पॉवर असल्यामुळे आउटराईटली रिजेक्ट करता येत नाही. त्यामुळे आणि ट्रम्पच्या पॉलिसीज आहे जस्ट इमॅन्युअल मॅक्रॉन आहे सहभागी नाही झाले तर त्यांच्या अगेन्स्ट ट्रम्पनी काय पॉलिसी चेंज केली फ्रिक्वेंटली सगळ्यांना माहितीच आहे. तर त्यामुळे तसं आपण इंडिया आहे ऑलरेडी इंडिया स्ट्रॉंग उभा राहिलेला अगेन्स्ट द ट्रम्प पॉलिसी. तसं त्याप्रमाणे राहू शकतो आपण. ते सर नाण्याची दुसरी बाजू पाहायला गेली म्हणजे इथे कसं आहे आपण शेक्सपियर काय म्हणतो की टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द इज द प्रॉब्लेम. याला कॅच 22 सिच्युएशन असं म्हटलं जातं. तसंच इथे इंडियासाठी काय झालंय की टू जॉईन ऑर नॉट टू जॉईन इज द प्रॉब्लेम. तर जॉईन करण्यासाठी काय गोष्टी आहेत ज्या कदाचित आपल्याला वाटू शकतं की अरे जॉईन पण करायला पाहिजे. तर एक आहे की असं म्हटलं जातं की इफ यू आर नॉट ऑन द टेबल यू आर ऑन द मेनू. जे रिसेंट कॅनेडियन प्राईम मिनिस्टरनी म्हटलेलं की तुम्ही टेबलवर असेल तर तुम्ही ऍटलिस्ट काहीतरी गोष्टी रेग्युलेट करू शकता. बरोबर. खरंच जेन्युइन जे इंडियाचं 2 स्टेट सोल्युशन असतं पॅलेस्टिनियनच्या रिगार्डिंग तो स्टँड आपण एक कॉमन ग्लोबल इंटरेस्ट किंवा विश्वगुरु जे म्हणतो विश्वबंधू त्या डायरेक्शन मध्ये आपण स्टेप्स घेऊ शकतो जर आपण असू त्या बोर्डमध्ये. दुसरं डोनाल्ड ट्रम्प हे खूप एक अँगलने पाहिलं तर मोडी व्यक्ती. तुम्ही त्यांच्या इन्व्हिटेशनला रिजेक्ट केलं तर तुम्हाला त्याचे रिपरकेशन्स टॅरिफच्या अँगलने असतील किंवा वेगवेगळ्या अँगलनी भोगावे लागू शकतात. तर त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही तात्पुरतं एंट्री घ्यायचा विचार करू शकता. आणि एकदा का ट्रम्प निघून गेले की कुठेतरी सगळ्यांचं आता तरी फिलिंग आहे की हे डिफंक्ट तेवढं काही युजफुल राहणार नाहीये त्यांच्या प्रेसिडेंट नसल्यानंतर. आणि तिसरं आहे सगळ्यात महत्वाचं की पाकिस्तानने एंट्री घेतलेली आहे याच्यात. आणि जर भारताने एंट्री नाही घेतली आणि यदा कदाचित जर काश्मीर इश्यू यांच्या टेबलवर आला तर पाकिस्तानचं म्हणणं जास्त ऐकलं जाणार कारण तो मेंबर आहे. आणि इंडियाच्या म्हणण्याला तेवढं महत्व राहील का? आणि इंडियाला मग हे एक चॅलेंजिंग होऊ शकतं. तर ह्या दुसरा नाण्याची बाजू आहे. तर यांना आपल्याला कॉस्ट बेनिफिट वे करून निर्णय घ्यावा लागेल. ठीक आहे. तर आपण जसं बघितलं की मुद्दा खूप कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये कुठली साईड घ्यावी किंवा इंडियाने पार्टिसिपेट करावं हे आता येणारा काळच त्याच्यावरती अजून हे सांगणार आहे. पण ही सिच्युएशन डिफिकल्ट आहे. त्यामुळे वेट अँड वॉच ची इंडियाची एक आहे धोरण. आणि इंडियाने नेहमी आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी ती मेंटेन केलेली आहे. आणि इंडियाची डिप्लोमसी तेवढी मॅच्युअर आहे की ते स्ट्रॅटेजिक लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट जे आहे आपण ते बघूनच आपण निर्णय घेतो. सो लेट अस सी की हा विषय अजून कसा अजून इनिशियल फेजेसमध्येच आहे की अजून हा कसा अनफोल्ड होतो त्यावरती आपल्याला कळेल. याच्यात सर एक मुद्दा हा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण आंतरराष्ट्रीय संबंधांना अनालाइज करताना भारत आपण घरी बसून सुद्धा युपीएससी एस्पिरंट नसून सुद्धा आपण ऑब्झर्व करू शकतो. तर यात ऑब्झर्व काय केलं पाहिजे की यूएसचे वेस्टर्न अलाईज किंवा P4 कंट्रीज ज्यांच्याकडे वेटो आहे UK, फ्रान्स, रशिया, चायना या सगळ्यांनी अजून काही स्टँड घेतले म्हणजे याच्यात एंट्री घेतली नाहीये. इनफॅक्ट
फ्रान्स किंवा युकेनी तर जवळपास डिक्लाईनच केलंय. रशिया, चायना, इंडिया ह्या मेजर कंट्रीज आहेत ज्यांनी वेट अँड वॉच पॉलिसी घेतली आहे आता. तर त्यामुळे इंडियाच्या या धोरणाला सपोर्ट मिळतोय की लगेच डिसिजन घेतला नाही तरी चालेल आणि ऑब्झर्व करू शकतो. तर हे असंच आहे की आपण वेगवेगळ्या कंट्रीजच्या धोरणांमधून समजू शकतो की वारं कोणत्या दिशेला वाहत आहे. सो वाऱ्याची दिशा आता कळेलच पुढे येणाऱ्या काळामध्ये. तर आपण नक्की न्यूजपेपर वाचत राहा आणि आमच्या डिस्कशन्सला फॉलो करत राहा. तुम्हाला नक्कीच साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आम्ही जे कॉम्प्लेक्स विषय आहेत त्यांना, जे जटिल विषय आहेत त्यांना सोपं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सो थँक यू ऑल अँड ऑल द बेस्ट.